मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। चला तर मग आज एक नवीन आणि सुंदर उपाय घेऊन मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटत आहे। 2-3 दिवसापासून चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते, थोडंसं पर्सनल रिझन होतं त्यामुळे, पण नक्कीच आता इथून पुढे दररोज दुपारी 1 वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे। त्यामुळे अजूनही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि बरोबर दररोज 1 वाजता व्हिडिओ बघायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपण वॉटर मॅनिफेस्टेशन बघितली होती की नाही आणि त्याचा फायदा किती जणांना झाला हे मला नव्याने सांगायची गरज नाहीये आणि खूप जण तेव्हापासून कंटिन्युअसली ती टेक्निक अजूनही करताय, पण खूप नवीन सबस्क्रायबर आपल्याला जॉईन झाले। तर चला म्हटलं पुन्हा एकदा सांगूया, पण तीच नाही बरं का, त्यामधली ऍडव्हान्स लेवल वॉटर मॅनिफेस्टेशन आहेच, पण त्यातली ऍडव्हान्स लेवलची टेक्निक मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही आधी वॉटर मॅनिफेस्टेशनचा व्हिडिओ बघितला असेल तरी पण व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा। चला तर मग सुरुवात करूया। आता पाणी, हे जे पृथ्वी आहे ना यामध्ये 75% फक्त आणि फक्त पाणी आहे। त्याचबरोबर आपलं शरीर, ह्यूमन बॉडी, यात पण 75% पाणी आहे। म्हणजेच काय, तर आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे पाण्याचं आहे। आता याच पाण्याने आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो। तर बघा, आपण दिवसातून किती वेळेस पाणी पितो, तर खूप वेळेस पाणी पितो। मग प्रत्येक वेळेस तुम्ही पाणी पिताना तुमची इच्छा सांगू शकता आणि ती पूर्ण होऊ शकते। मग एकच इच्छा असावी का, तर नाही। ऍडव्हान्स लेवल मध्ये तुम्ही 1, 2, 3, 4, 5 अगदी 10-15 इच्छा तुमच्या असतील तर तुम्ही त्या सगळ्या सांगू शकता, कारण ही वॉटर टेक्निक आहे, पण ऍडव्हान्स वाली वॉटर टेक्निक आहे। त्यामुळे तुम्ही एक नाही तर भरपूर तुमच्या इच्छा पूर्ण करून घेऊ शकता। कसं ते सांगते। तुम्ही हाऊसवाईफ असाल, तुम्ही वर्किंग वुमेन असाल, किंवा तुम्ही ऑफिसला जाणारे एखादा माणूस असाल, तुम्ही कॉलेजला जाणारे मुलं असताल तरीही तुम्ही करू शकता। आता पाणी पिताना शक्यतो तुमच्याकडे काचेचा ग्लास किंवा काचीचीच बॉटल असावी असं प्रत्येक वेळी सांगितलं जातं। आम्हालाही हे शिकवलं होतं, पण आता प्रत्येकच जण काचीचा ग्लास, काचीची बॉटल अफोर्ड करू शकतं का, तर नाही। मग आपल्याकडे जी नॉर्मल बॉटल आहे, जो नॉर्मल ग्लास आपण ज्याने पाणी पितो तेच तुम्ही वापरलं तरीही चालेल, काही हरकत नाहीये। फक्त पाणी पिताना आपण हॅपी पाहिजे म्हणजे आपण खुश पाहिजे। आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार नसून फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार मनामध्ये पाहिजे। मग बघा, तुम्ही काचेच्या ग्लासात पाणी प्या किंवा स्टीलच्या ग्लासात प्या, इच्छा पूर्ण होते। फक्त प्लास्टिकचा घेऊ नका, एवढं मी तुम्हाला नक्कीच सांगेल। आता आपण जर ऑफिसमध्ये जाणार असाल तर प्रत्येक वेळेस ग्लास मिळेल का आपल्याला, तर नाही। मग पाण्याची बॉटल ही आपलीच असावी, जेणेकरून त्यातलं पूर्ण पाणी हे आपणच पिणार। मग आता एका ग्लासमध्ये पाणी घेतलं, ग्लास भरूनच घ्यावं का, तर नाही। तुम्ही जेवढं पाणी पिणार आहात तेवढं पाणी घ्यायचं। पाणी घेतलं तर ग्लासाकडे 2 मिनिटं आपल्याला शांत त्या पाण्याकडे बघायचं आहे। मनामध्ये कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह विचार नको। जर तुम्ही मी सांगितलेलं सगळं करताय पण मनात निगेटिव्ह विचार ठेवताय तर नक्कीच तुमचं कोणताच उपाय सक्सेस नाहीये। त्यामुळे मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं हे महत्वाचं आहे आणि मी प्रत्येक वेळेस तेच सांगते की पॉझिटिव्ह राहणं महत्वाचं आहे, ते दाखवण्यापेक्षा ते स्वतः असणं महत्वाचं आहे। पाण्याकडे 2 मिनिटं शांत बघायचं, त्यानंतर त्या पाण्याला आपल्याला अफर्मेशन्स द्यायचे आहे। अफर्मेशन किती देऊ शकता, आधी सांगितलं त्याप्रमाणे कितीही देऊ शकता। जसं की पॉझिटिव्ह मध्ये जसं की माझं लग्न झालेलं आहे, मला सुंदर नवरा मिळालेला आहे, माझ्याकडे खूप सारा पैसा आलेला आहे, मी खूप श्रीमंत आहे, माझा बिझनेस खूप छान प्रकारे ग्रो झालेला आहे, माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होऊन मला पेमेंट आलेलं आहे असंही म्हणू शकता। किंवा मला इकडे फिरायला जायचं होतं, समजा आता तुम्हाला जायचं होतं कुठे, अक्कलकोट, मला अक्कलकोटला जायचंय, मी अक्कलकोटला गेले आणि स्वामींचं सुंदर असं दर्शन मला झालेलं आहे। माझं आरोग्य हे खूप सुंदर आहे, माझं वजन कमी झालेलं आहे, माझी हाईट वाढत आहे। म्हणजेच काय, तर तुमच्या ज्या इच्छा असतील त्या सगळ्या इच्छा त्या पाण्याकडे बघायच्या, त्या पाण्याला त्या पॉझिटिव्ह मध्ये सांगायच्या। 2 मिनिटं डोळे बंद करायचे आणि सगळं किती छान होत आहे असं चित्र आपल्याला डोळ्यासमोर उभा करायचं आणि त्यानंतर ते सगळं पाणी स्वतः पिऊन घ्यायचं आहे। खूप व्हिडिओ खाली प्रश्न असतो की ताई पाण्याचं काय करायचं नेमकी, तर ते पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे। पाणी पिऊन घ्यायचं
नंतर ग्लास तुम्ही ठेवून देऊ शकता. बॉटलमध्ये करणार असाल तर बॉटलमध्ये पण तसंच बॉटलच्या पाण्याकडे बघून बोलायचं, अफर्मेशन बॉटल मधलं पाणी पिऊन घ्यायचं आहे. आता बॉटलमध्ये काही पाणी उरेल, पूर्ण फुल बॉटल असेल तर तुम्ही फुल पाणी पिऊ शकत नाही, पण मग ते पाणी दुसऱ्यांना कोणाला न देता तुम्हाला स्वतःलाच ते पियायचं आहे. दुसऱ्यांना कोणालाच आपलं अफर्मेशन वालं पाणी पिण्यासाठी देण्याचं नाही. आता जेव्हा केव्हा तुम्ही कुठेही पाणी प्याल तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेस पाण्याला अफर्मेशन द्यायचं आहे. कारण काय होतं बघा, समजा आपण एखाद्या बाहेरच्या ठिकाणी पाणी पितोय, तिथे पाणी ठेवलेलं आहे, पण तिथे आसपास कोणाचे तरी भांडणं झाले, ते नकारात्मक शब्द म्हणजेच काय, त्या पाण्यामध्ये पूर्णपणे निगेटिव्हिटी असते. त्यामुळे ते पाणी जेव्हा पिणार ना तेव्हा त्या पाण्याकडे बघून आपले सकारात्मक शब्द, आपले सकारात्मक अफर्मेशन त्या पाण्यामध्ये टाकायचे आणि मग पाणी प्यायचं. म्हणजे जे पाणी नकारात्मक झालेलं असेल ते सकारात्मक होईल आणि आपल्या इच्छा पण पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही दिवसभरात जेव्हा केव्हा पाणी पिणार तेव्हा तुम्ही ह्या अफर्मेशन बोला आणि मगच पाणी प्या. नक्कीच बघा, तुम्हाला लवकरात लवकर सुंदर सुंदर असा रिझल्ट तुम्हाला जाणवेल. तुम्ही जेवढ्या अफर्मेशन बोलल्या त्यातले एक एक इच्छा हळूहळू नक्कीच पूर्ण होईल. फक्त पेशन्स महत्वाची आहे. एवढं तुम्ही करून बघा, तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग हा व्हिडिओ आणि हा ऍडव्हान्स लेवलवाला वॉटर मॅनिफेस्टेशन तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्ही करणार असाल तर नक्कीच कमेंटमध्ये आय एम रेडी कमेंट करायला विसरू नका. चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू.